त्यावेळेस त्याने पर्सल आपलं नक्षोमिका वगैरे देऊन त्याचं ऑब्स्टॅकल काढायचं आणि परत त्याला ऍक्ट करायला लावायचं. पण सर म्हणजे वीकली किंवा 2 वीकने द्यायचे सर, 12 डोस द्यायला लावतात. म्हणजे बघा 2 आठवड्यांचं दिलं तर 12 दूनी 24, 2 वर्ष किती 6 महिन्याच्या आसपास जाईल ते, नाही का? 24 आठवडे द्यायचे ते. आणि मग 24 आठवडे सर वेट करत होते एका मेडिसिनला त्या काळामध्ये. आणि तरी पण सरांचं फिक्स होतं का त्याला सल्फरच द्यायचंय. अशा पद्धतीने आपण मेडिसिन फार लवकर बदलायला जातो ना, ते नाही करायला पाहिजे. 24 आठवडे म्हणजे सर तर 6 महिने वेट करायचे. बापरे, एक हो, रेमेडीचे ऍक्शन बघण्यासाठी. सल्फरला हा. बघा आपल्याला नाही किती आणि पेशन्स शिकण्याची गरज आहे. म्हणजे मला पण फार गरज आहे आपल्याला ऍक्च्युली. म्हणजे मी हा पण आहे नाही. त्याच्यात. हा. हम्म. आणि आता जे अजून एक कन्सेप्ट मध्ये आपण नाही म्हणतो डिसीज डायग्नोसिस नाही. सो तुमचा आवाज येत नाही. सॉरी, मूड सर झालंय. तुम्ही अनम्यूट करा, मी ते हॅलो, सगळ्यांना म्यूट येतोय आता? करायचे तुम्ही. हो, येतोय. हा. हा, ओके ओके. हा, तर जे डिसीज डायग्नोसिस नाही करायचं असं त्यावेळेस तेवढे टूल्सच नव्हते ऍक्च्युली. पण आता कसं राहतं माहिती का, आपल्याला एखादा रिनल कॅल्क्युल आहे किंवा तुमचा सीए, तुम्ही एखादा सीए स्क्रिप्ट करताय किंवा मग कुठलंही एखादं. हा, बोला सर. हॅलो. हा, हम्म. बोला, ऐकू येतंय. किंवा आता बीपीएच, हा बीपीएच ट्रीट करताय, बेनल प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया. या केसेस मध्ये आपण आता तुम्हाला माहिती आहे आपण डिसीज डायग्नोसिस केलेलं आहे, समजा आपला हे करतोय. पण आपण देताना मेडिसिन तर टोटॅलिटी पाहूनच द्यायची आहे. पण मग आता तुमचं मेडिसिन वर्क करतंय का नाही, सिमटम, मग त्यावेळेस तुम्ही सोनोग्राफी करून त्याची साईज कमी झाली का, स्टोन कमी झालाय का. आता याच्यात आहे ना, मी मागे पण बोललो होतो की रिनल कॅल्क्युलेट ट्रीट करताना एक्सपल्शन ऑफ स्टोन इज नॉट अ ट्रीटमेंट. कारण कसं आहे माहिती का, खरंच तुम्हाला जर होमिओपॅथिकली क्युअर पाहिजे असेल ना, तर माझ्याकडे अशा आहे सोनोग्राफ्या मी टाकू शकतो, ज्याच्यामध्ये 12 एमचा स्टोन 10 एम झालाय, नंतर 4 एम झालाय, मगच गेलाय. आणि पेशंटला कुठेही काही त्रास झालेला नाही. अशा वेळेस ती मेडिसिन जी काम करते ना, ती मेडिसिन त्याचं रिकरन्स पण थांबवते. आणि रेनल कॅल्क्युलेटच्या पेशंटमध्ये रिकरन्सचा फार मोठा इश्यू असतो. मग तुम्ही त्या गोष्टीवर पहिलं लक्ष केलं पाहिजे का, जसं नाही का बर्बेरीज किंवा अजून कुठल्या तरी मदर टिंक्चर आहे जे स्टोन क्रशर काहीतरी म्हणतात ते, मदर टिंक्चर वाले नाही का ते स्टोन आहेत, आहेत. करणारा आहेत. मदर टिंक्चर आहे. तर ऍक्च्युली तसं नाही करायचं. ऍक्च्युली तुम्हाला तुमचं ती मेडिसिन आहे ना, तिने ते, मी एका पेशंटला सेपिया दिलं होतं. तिचं ऍक्च्युली तिला डिस्मेनोरिया इरेग्युलर मेन्सेसचा प्रॉब्लेम होता. आणि बाय डिफॉल्ट तिला एका किडनीमध्ये 6 एम एम, एका किडनीमध्ये 10 एम एम ची स्टोन होती. तिला त्याचा काही प्रॉब्लेमही नव्हता. मी तिची केस त्या मेन्सेस साठी घेत होतो, अनमॅरिड होती आणि तिला ते बऱ्यापैकी प्रॉब्लेम होता, 2-3 गायनेक झाले होते. आणि त्याच्या त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं कसं, लग्न झाल्यानंतर तिला तो प्रॉब्लेम नसावा म्हणून मी तिला सेपियाने की कुठल्या मेडिसिनने ट्रीट केलं होतं. आणि 1 सव्वा वर्ष ट्रीटमेंट केली होती सर. माझ्याकडे 3 त्याच्या सोनोग्राफ आहे. तिचा तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत होता, पण मला त्यांचं त्याच्याकडे लक्ष पण नव्हतं स्टोनकडे. पण 3 सोनोग्राफी मध्ये स्टोन कमी होताना दिसलाय आणि शेवटच्या सोनोग्राफी मध्ये स्टोन गायब झालेले आहेत. मग आपण त्या स्टोनला केलंच नव्हतं. अशा पद्धतीने ज्यावेळेस मेडिसिन काम करतं ना, ते ते खरं होमिओपॅथिक मेडिसिन असतं. नाही तर मग ते सर माझा एक प्रश्न होता ते याला जोडून. हम्म. आपण 7 नंबर अफोरिझम मध्ये असं शिकलो, म्हणजे मी वाचून दाखवतो. दिस आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर ऑफ इंटरनल इसेन्स ऑफ द डिसीज दॅट इज ऑफ द अफेक्शन ऑफ द व्हायटल फोर्स मस्ट बी प्रिन्सिपल द सोल मीन्स. आता याच्यामध्ये यांनी हे म्हटलं, हा, ह्याच अफोरिझम मध्ये बरोबर. म्हणजे आपण त्यातलं टोटॅलिटी जी आपण फॉर्म हम्म. करतोय ना, तर याच्यामध्ये त्यांनी हम्म. इंटरनल याला कन्सिडर नाही करायला लावलेलं, कारण त्यावेळेला ती नाही, टेक्नॉलॉजी नव्हती. म्हणजे आतमध्ये पेशंटला नव्हतं. गॉल स्टोन आहे की किडनी स्टोन आहे की हम्म. अजून काय आहे. हम्म. मग आज आपण हम्म. कन्सिडर करतो ते तर अगेन्स्ट ऑर्गॅनल होणार ना सर. होणार ना. आता गॉलस्टोन आहे समजा 10 एम चा गॉलस्टोन आहे, तर तुम्ही गॉलस्टोनची रेमेडी, मी ते मागे म्हणजे एकदा कोणीतरी आउटवर्डली नाही का टायफॉइड रिफ्लेक्टेड रुब्रिक पिक्चर पाहिलं आपण होतं. घेणार ना, मग हा, इंटरनल सोडून दे, गॉलस्टोन इंटरनल इसेन्स झाला ऍक्च्युली गॉलस्टोन. ऍक्च्युली हा. हा नाही, गॉलस्टोनचं पेशंट तुमच्याकडे कधी येतं सर? गॉलस्टोन म्हणून नाही येत ऍक्च्युली, गॉलस्टोन दुखल्यावर येतं. मुतखड्याचं पेशंट कधी येतं, त्याला ते दुखलेलं असतं. त्यावेळेस त्याला मॉडॅलिटी असत्या, सिमटम्स असतात, बरोबर की नाही, काहीतरी असतं ना. किंवा तेच नाही सापडलं नंतर ते मेडिसिनने बरं वाटल्यानंतर त्याला लॅटेंट सिमटम असतात. ते आपल्याला त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचं असतं, म्हणजे त्याचं रिकरन्स कसं थांबेल याच्यावरती. आणि जे म्हटले ना का आता मागे ते कोणीतरी मलेरिया रुब्रिक शोधलं डिसीजचं. आता तुम्ही गेलं तर आता एवढं रेपर्टरी झालं, एवढं आलंय की गॉलस्टोनचं काढलं, परत त्याच्यात 12 रेमेडीज येतात, बरोबर आहे की नाही.
किंवा मग ते येतं. ऍक्च्युली ते आता कसं आहे, आता आलंय ना ते. पण त्याच्यात पण आहे ना, तुम्हाला पेशंट तुमच्याकडे कधी येणार आहे? त्याला पेन झाल्यावरती. तो थोडी आहे. आपण आता तुम्ही कधी सोनोग्राफी करतो? आता मी पण कधी माझी सोनोग्राफी केली नाही. मला पण कोलेस्ट्रॉल असू शकतो ना. पण कधी कळेल आपल्याला, ज्यावेळेस काहीतरी दुखेल त्यावेळेसच करणार असतो आपण, किंवा बायोटिपॉट तुम्ही कसलं तरी कारण, जसं त्या आमच्याकडे तर पेशंटने संजूला माहित डिस्मेनोरियासाठी असेल, केलंय. आमच्या इकडं बोटीला ना 90% पेशंटला म्हणजे तुम्ही कशासाठी पाठवा पोटाच्या सोनोग्राफीला, किडनी स्टोन 90% सोनोग्राफीला येणारच येणार. मी तर मागच्या 3 वर्षापासून मग पेशंटला तेच सांगून दिलं, 5 मिलीमीटरच्या खालचा असला ना माझे औषध घेऊ नका, कोणतंच घेऊ नका, सोनोग्राफी नाशिकला जाऊन करा. स्टोन गेलेला असेल, लयच अँक्शियस दिसला, द्यायचं मेडिसिन काहीतरी, त्याला सांगायचं 2 महिन्यांनी घे हा करून नाशिकला ऍक्च्युली मग तेच सांगतो मी आता. ते बाबा. तिला जे सेपिया दिलंय ऍक्च्युली तिचं ते 10 mm 4 mm स्टोनला दिलंच नाही. अशीच एक मी बरोबर. ग्रॅफायटिसची केस होती. ग्रॅफायटिसला तिला ती माझ्याकडे स्किन साठी यायची सर. आणि तिने मला 2-3 व्हिजिट पर्यंत तिला थायरॉइडची टॅबलेट चालू आहे सांगितलेलं नव्हतं. आणि नंतर ती नाही ना, तिनेच ती थायरॉइडची टॅबलेट आपोआप बंद केली. म्हणजे तिचे इरेक्शन गेले, नंतर थायरॉइड टॅबलेट बंद केली. तिला ते जे 253 मध्ये म्हटलं ना, पेशंटला वेलनेस वाटतं, काहीतरी भारी वाटतं, आपलं ट्रीटमेंट जर चांगली असली तर. तिला असं वाटलं मला खूप बरं वाटतंय. तिनं ते स्वतःहून मेडिसिन बंद केली. आणि 2 महिन्यानंतर तिनं ते थायरॉइड चेक केलं, ते पण नॉर्मल होतं. वजन पण कमी झालं. मग ती एक दिवस आल्यानंतर मला ते सांगायला लागली, सर मग असं असं होतं, थायरॉइड पण होतं, मी ती त्या गोळी बंद केली, तरी पण मला आता एकदम फ्रेश वाटतंय, माझं वजन पण कमी झालंय आणि सगळं. लक्षच नव्हतं ते. ऍक्च्युली तेच दिस इज आहे. अ रॅशनल क्युअर. तुम्हाला आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर कसंही असू शकतं, कशाचंही असू शकतं. तुम्हाला ते केलं तर आतमध्ये असा बराच वेळा होतो ओपीडी मध्ये, तुम्ही एका आजाराला मेडिसिन दिलेलं दुसरा मेडिसिन बाय डिफॉल्ट बरा झालेला असतो. कारणच ते की ऍक्च्युली तिचे आउटवर्ड रिफ्लेक्ट पिक्चर त्या आजाराचं पण असू शकतं ना. हो हो, राईट. असं राहतं. त्यामुळे त्या डिसीज डायग्नोसिसला एका विशिष्ट लिमिटच्या पुढे नाही न्यायचं. आणि मेडिसिनला तर त्या बेसवर कधीच द्यायचं नाही. जे रुब्रिकच नाही फाईंड करायचं गॉलस्टोनचं किंवा रिनल कॅल्क्युलेटचं. ओके सर, ॲफोरिझम 18. 18 ना. हा. या निर्विवाद सत्यावरून हे लक्षात येते की आयुष्यात दुसरे काही शोधले जाऊ शकत नाही. खरं आहे ते. म्हणून आपणास जर त्यास मदत करायची असल्यास तर प्रत्येक केसमध्ये त्याची टोटॅलिटी ऑफ सिम्पटमच अधिक दिशादर्शक आहे व तेच आपल्याला रेमेडी देण्यास गाईड करू शकते. बघा मी जे म्हटलो ना ते परत एकदा सरांनी जे एकदम अधोरेखित केलेलं आहे का तुम्हाला आजारामध्ये फक्त निर्वळ सत्य म्हणजे ते कुठेही नाकारू शकत नाही का तुम्हाला त्याची टोटॅलिटी ऑफ सिम्पटम आणि तेच गाईड करणार आहे तुम्हाला काय मेडिसिन द्यायची. तुमची सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन कुठल्याही काही कामाचं नाही. ओके. ओके. आता 19. आता हे नक्कीच आहे की आजार हे दुसरे काही नसून हेल्दी स्टेट मध्ये बदल होऊन जे काही नवीन लक्षणे दिसतात तोच आहे. म्हणजे आता त्यांना इथपर्यंत आल्यावर कळलंय का आजार म्हणजे काय, का जे अल्टरनेशन ऑफ स्टेट झालेलं आहे तेवढं एकच आजार आहे, बाकी दुसरा काहीच नाही. मग त्याचा क्युअर हाच आहे की परत त्याला ती लक्षणे काढून हेल्दी स्टेटला आणणे. म्हणजे काय, फक्त आपल्याला सिम्पटम रिमूव्ह करायचे. आणि हे अगदी स्पष्ट आहे की जर औषधात निरोगी माणसानेचे निरोगी अवस्था बदलून आजाराचे सेन्सेशन व सिम्पटम तयार करण्याची शक्ती असेल तर तीच त्याची क्युरेटिव्ह पॉवर असणार आहे. म्हणजे आता असं मेडिसिन द्यायचंय म्हणजे निरोगी माणसात तसेच आजार, म्हणजे आता इथून पुढे ड्रग आणि मेडिसिनचं त्यांनी ऍड करायला सुरुवात केली. आता 20व्या मध्ये ही जी औषधात स्पिरिट लाईक पॉवर आहे, म्हणजे आता मेडिसिन सुद्धा डायनॅमिक लेवललाच आहे, स्पिरिट लाईक पॉवर आहे. माणसाच्या हेल्दी स्टेटला अल्टर करण्याची म्हणजेच हेल्दी माणसाला आजारी पाडण्याची जी त्याची स्पिरिट लाईक पॉवर आहे तीच खरी आजार बरा करण्याची ताकद आहे. आणि ती औषधाच्या इनर नेचर म्हणजे औषधाच्या आतमध्ये लपलेली असते, ती आपल्याला अशी प्रूव्ह नाही करत. म्हणजे असं दुर्बीण लावून मायक्रोस्कोप खाली किंवा त्याचं केमिकल अनालिसिस करून नाही सापडणार आहे. ती आपल्याला केवळ तर्काच्या प्रयत्नाने म्हणजे अनुमान लावून काढता येणार नाही. तर ती कशी सापडेल? माणसाच्या हेल्थवर दिल्यानंतर, ती मेडिसिन दिल्यानंतर निरोगी माणसाला ती काय कृती करते, तिची काय ऍक्शन घडते आणि ती करत असताना त्या शरीरात काय घटना घडताय ते अनुभवाने व तिच्या आकलन ऑब्झर्वेशन करून आपण तिचं ते कार्य बघून आपण तिची ताकद शोधू शकतो. तिचं केमिकल अनालिसिस किंवा तिचं केमिकल कंपाऊंड आहे नाही का? त्याच्यावरती बरोबर. नाही. तर हेल्दी माणसाला दिल्यानंतर तिनं काय सिम्पटम तयार केले त्याचं आकलन करून त्याची लिस्ट तयार करून तीच तिची ती पॉवर आहे हे आपण नोंद करायचं आणि तीच तिची पॉवर आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला ती मेडिसिन वापरायची आहे. आता 21 घेऊ आपण सर शेवट. आता हे अगदी निर्वाह सत्य आहे की आपल्याला जे समजले आहे औषधाची क्युरेटिव्ह पॉवर ही दिसण्याजोगी किंवा जाणण्यायोग्य नसते. म्हणजे ती आपल्याला ती दिसत नाही किंवा आपण बरोबर. ते असं अनुभवू शकत नाही.
ती फक्त जेव्हा आपण हेल्दी इंडिव्हिज्युअलला देऊन प्रयोग करून ॲक्युरेट ऑब्झर्वेशन करून त्याच्यात काय मॉर्बिड सिम्पटम तयार झाले ते जाणून घेऊनच आपण ती शोधू शकतो. जेव्हा औषध रेमेडी म्हणून ऍक्ट करते तेव्हा ती त्याची क्युरेटिव्ह पॉवर जी आपण पेक्युलर सिम्पटमच्या रूपात हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये अनुभवलेली आहे, म्हणजे जे आपण प्रूव्हिंग मेडिसिन दिल्यानंतर जे सिम्पटम प्रूव्हिंग केलेले ती असते, ती वापरूनच आपण ती रोग्याला बरं करू शकतो. म्हणजेच औषधाची डिसीज प्रोड्युसिंग पॉवर हीच तिची क्युरेटिव्ह पॉवर आहे. आता लास्ट 22वा अॅफोरिझम घेऊ सर आपण, म्हणजे सर एक पर्यंत मिनिट होऊन मी जाईल ते. सर एकच मिनिट. प्रॅक्टिकली मला म्हणजे मला असं वाटतं आता हे जे शिकवले ते 19, 20 आणि 21 त्याच्यामध्ये 19 मला प्रॅक्टिकली असं वाटतं, मी जर चुकीचं असेल 2 उदाहरणं देतो मी. म्हणजे आपल्याला ना ही ऑर्गॅननचं पुस्तकात लिहिलेलं अॅफोरिझम आणि प्रॅक्टिस याला आपल्याला इंटरकनेक्ट करायचं. 2 उदाहरणं मी देतो, मी चुकलो तर तुम्ही करेक्ट करा. पहिलं उदाहरण हे आहे का पेशंटला पोटात दुखत होतं, बरं वाटत नव्हतं, म्हणून आपण त्याला सोनोग्राफीला पाठवलं आणि ऍक्सिडेंटल फाइंडिंग आली रिपोर्टमध्ये की त्याला फॅटी लिव्हर आहे. पण लक्षणं त्याला कुठलीच नाहीयेत फॅटी लिव्हरची, आणले म्हणजे अदर दॅन पोटदुखी त्याचं रिलेशन फॅटी लिव्हरची नाहीये. तर अशा वेळेला फॅटी लिव्हर जे आलं तर, किंवा एखादा नॉर्मल पेशंट आहे आणि तो फक्त रिपोर्ट घेऊन आला, त्याला वाटलं म्हणून त्याने फॉर एक्झाम्पल आता हे हेल्थ चेकअप वाले आहेत, हेल्थ चेकअपला गेला, काही त्रास नव्हता, सोनोग्राफी झाली, फॅटी लिव्हरचा रिपोर्ट घेऊन आला. त्याच्या अल्टरेशन ऑफ स्टेट ऑफ हेल्थ मध्ये काही परिणाम नव्हते, फक्त तो रिपोर्ट घेऊन आला. सो वी नीड नॉट टू गिव्ह हिम मेडिसिन, हे माझं अंडरस्टँडिंग. दुसरी केस, एखाद्या मुलाला किंवा मला सर्दी झालेली आहे, नाक वाहतंय, शिंका येत आहेत, पण त्याच्यामुळे माझं ना मेंटल ना फिजिकल कुठल्याच लेवलला माझ्यामध्ये बदल आलेले नाहीयेत. सो जर का माझी मेंटल आणि फिजिकल स्टेट ऑफ हेल्थ जर डिरेंज नाहीये, सो इट शुड नॉट बी ट्रीटेड विथ एनी ऑफ द मेडिसिन. हा अर्थ माझा बरोबर आहे ह्या अॅफोरिझमशी कनेक्टेड प्रॅक्टिकली? आता याच्यात कसं सर, तुम्ही जे म्हटले ना का, येतोय आवाज? पॉज हो झालं. सर, हा. हो तर येतोय. आता जर समजा एखादा रायनाटिकचा बच्चू आला, त्याचं नाकच गळतंय, बाकी त्याला काही त्रास नाही, त्याला त्या आजारापासून काही त्रास नाही. ऍक्च्युली आपल्याला मेडिसिन द्यायला आहे ना, सिम्पटम लागतात, टोटॅलिटी लागते. आता त्याने जर तुम्हाला काही दिलंच नाही, त्याला काही तकलीफच नाही, तो काही म्हणणारच नाही, मग आपण कशा बेस मेडिसिन त्याला नाही देऊ शकत, म्हणजे तिथं काही गरज नाही. आता जे फॅटी लिव्हरचं बोलले सर, फॅटी लिव्हर आहे ना, आता हे फॅटी लिव्हर म्हणजे काय, आता सरांनी पुढे ते मेंटेनिंग कॉज आणि बाकीचे जे आहे ना, डाएट अँड रेजिमेन जे अॅफोरिझम घेतले ना, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला असं काही आपल्याकडे सुपर ह्युमन पॉवर नाही भेटली का आपण सगळं काही याच्यावरतीच बरं करू शकतो होमिओपॅथिक मेडिसिनने. तर काही बरोबर. गोष्टी तुम्हाला डाएट अँड रेजिमेन आणि तुमचा मेंटल स्टेट आणि तुम्ही कसं त्याच्यातून बाहेर पडता, त्याच्यासाठी बाहेरच्या बाकीच्या गोष्टी, योगा झालं, सगळं मिसप्रेझन झालं, या सगळ्या गोष्टींनी सरांनी भर दिला होता. त्याचं कारणच ते आहे का सर्वच्या सर्व गोष्टी फक्त होमिओपॅथिक मेडिसिन नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यात अंतर्भूत बदल करणं पेशंटनी पण फार गरजेचं आहे. जसं मी सांगितलं ना का मला जर डिप्रेशन होतं, मी जाऊन ज्ञानेश्वरी वाचली, जीवनाचा अर्थ काय ते सापडला, मग त्याच्यातून मी बाहेर पडलो. जसं मागच्या एका मॅडमनी सांगितलं होतं तू दारू सोडत नाही, तर त्याच्यात अंतर्भूत बदल आपण करू शकलो. किंवा तुम्ही जर ठरवलंय, म्हणजे जसं सांगितलं की मी डोळे बंद केले एखाद्याने आणि आपण त्याला किती उजेडाने बॅटरीने त्याला ते पुढचं काही दाखवण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत तो त्याचे डोळे उघडत नाही तोपर्यंत दिसणं आवश्यक आहे. किती चांगली बॅटरी लावा त्याला. तसं आहे, ते अंतर्मुख झाल्याशिवाय या गोष्टी होत नाही. आता फॅटी लिव्हर हे कसं आहे, आताच इमेजिंग प्रोसिजर आलेली आहे, म्हणून हे अशा गोष्टी ज्या आतमध्ये ज्या तुमच्या हेल्थ इश्यू मध्ये किंवा तुमच्या राहणीमानामुळे तयार होणाऱ्या गोष्टी या पूर्वी पण घडत असणार आहे, पण त्याचं कधी डायग्नोसिस घडत गेलं नाही, म्हणून ते आपल्याला दिसतंय. मग त्याच्यापासून पेशंटला जसं की आम्हाला ते लेक्चर मध्ये सर सांगायचे का तुमचं 180, आजीचं वय 80 आहे आणि तिचा बीपी 180 आहे. पूर्वी एक ते मेथड होती बीपीची हायपरटेन्शनची, पूर्वी एकदम जुन्या डेव्हिडसन मध्ये, की तुमचा एज प्लस ते एज 10 का नुसार, काहीतरी हो ऍड हो करायचं, हो हो. तेवढ्या बीपी तुमचा नॉर्मल असतो. आता त्यांनी 140 हा हायपर मोस्ट नॉर्मल बीपी केलाय. याच्यामध्ये फार्मॅकचा पण फार मोठा उद्योग आहे. ऍक्च्युली शुगरचं पण तसंच आहे लॉबी. का, तुम्हाला 140 का 150 बीपीने पेशंटला काही तकलीफ नाही ना, मग तुम्हाला काय तकलीफ आहे. आणि मी बघितलेलं आहे सर, म्हणजे एक 80 वर्षाचे हे होते, बाबाचा बीपी कायम 240 होता. मी त्यांना 8 वर्ष बघत होतो. 8 वर्षात बाबाचा बीपी कधीही खाली नाही आला. 4 मेडिसिन खायचे.
आणि मेडिसिन खाऊन त्यांचा 240 होता. 8 वर्षे बाबाला काही झालं नाही, 80 वर्ष जगले बाबा. असं कसं झालं? मग तुम्हाला जर बीपी एवढा त्रासदायक आहे आणि असं होतं ना, का पेशंटला आपण बीपीचे मेडिसिन दिली तरी 10 वर्षांत होतो कार्डियाक डिसीज निघाला. कसं काय गेला? बरोबर बरोबर. ऍक्च्युली 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 म्हणजे कुठलाही ॲलोपॅथिक म्हणजे याच्यामध्ये ना सर होमिओपॅथिक म्हणजे हनीमन सर सगळ्यांनाच गोळी लावता. मग तो इरॅशनल होमिओपॅथी करणार हो असो हो की हो ॲलोपॅथी करणार काँग्रेस. इरॅशनल काम इरॅशनल काम करणारे सगळीकडे आहे. आता पण आहे. ॲलोपॅथी मध्ये पण आहे, होमिओपॅथी मध्ये पण आहे. ऍक्च्युली जो कार्डिओलॉजिस्ट आहे किंवा जो आता बीपीचं टॅबलेट देणार आहे किंवा डायबिटोलॉजिस्ट आहे, त्याचं मग मेन कर्तव्य काय सर? तुम्ही मेडिसिन द्या ना, पण पेशंटला डाएट समजून सांगा. पुढच्या फॉलोअपला त्याने ती डाएट फॉलो केली की नाही, तो एक्सरसाइज करतो का नाही, आणि ते केलं नाही तर त्याला तुम्ही झापा ना. त्याच्याकडून पैसे घेताय तुम्ही, त्याला कशासाठी तुम्ही त्याला डायग्नोज करताय किंवा ट्रीटमेंट कशासाठी ते गोळ्या नेण्यासाठी? तर मेडिकलवाला पण देईल ते गोळी. तर तुमचं काय म्हणजे जे फिजिशियनचं पहिलं कर्तव्य काय आहे का त्याला त्या स्टेट मधून बाहेर करायचं, त्याला प्रिझर्व करायचं. मग ते काय होमिओपॅथीच नाही, ते ॲलोपॅथीने पण तसंच करायचं औषधाचं ऍक्च्युली. काम नाही फक्त. ते बरोबर. हा ते इथिक्स आहे. ते ॲलोपॅथी मध्ये पण तेच इथिक्स आहे आणि होमिओपॅथी मध्ये पण ते इथिक्स आहे. आपण डॉक्टर झालोय तर आपलं प्राईम कर्तव्य काय आहे का त्या माणसाला त्याचं व्यवस्थित सगळ्याच बाजूने करायचंय. एकाच अँगलनी पाहून विचार करायचा नाही. कार्डिओलॉजिस्ट आहे, तिने त्याचं डाएट फॉलो केलं पाहिजे. तो काय खातो काय नाही, त्याला एक मेडिसिन दिल्यानंतर दुसरी काय ऍड करायला लागली, मग त्याचं काय चुकतंय. आपल्याकडे नाशिकला जे एक फिजिशियन आहे, त्यांच्या फाईलवरती ना, माझा एक मित्र तिथे आरएमओ होता, त्यांच्या फाईलवरती ना 3 पेननी रेस्ट असायच्या सर. एंट्री असायची त्या फाईलवरती ब्ल्यू, रेड आणि ग्रीन. सर प्रिस्क्रिप्शन ब्ल्यूने द्यायचे, तो पेशंट त्यांचे सगळे ऑर्डर फॉलो करायचा. ग्रीननी थोडासा तो अधूनमधून करायचा. ज्या फाईलवर रेड मार्क लिहिलाय ना, ती पेशंट फॉलोअपला कधीच घेत नव्हती सर. म्हणजे त्याला सोडून द्यायचे, तू माझ्या काही कामाचं नाही, तू कुठे जाय. म्हणजे ऍक्च्युली तेच इथिक्स आहे. तुला जर बरं व्हायची इच्छाच नाही तर मी तुला कुठून बरं करू, असं सरांचं म्हणणं होतं. आणि खरं आहे ते. म्हणजे तुम्ही का मेडिसिन देताय? काय तुमच्या पेशंटला जर 250 वरून 300 शुगर जाते, तुम्ही फक्त मेडिसिन वाढवलंय, तुमच्या मेडिकलचा काउंटरचा गल्ला वाढलाय, त्यापासून त्या पेशंटला खरंच फायदा झाला का? बरोबर. तुमच्याकडे तो 10 वर्षापासून घसतोय, कशासाठी येतोय तो? त्याला काहीतरी अपेक्षा आहे ती तुम्ही मग त्याचं चुकतंय म्हणजे का चुकतंय? त्याला माहित नाही ना काय करायचंय. कोणत्याच आपण आता एवढ्या कोणी कार्डियाक किंवा डायबिटिक याच्यामध्ये किंवा एक्सरसाइज योगा याच्यामध्ये पेशंट खरंच फॉलोअप घेतात आणि करता का? म्हणजे करत नाही तर का करत नाही? कोणी घेतं का? आपण त्यांचे नाही का 3,000 4,000चे पॅकेज घेतो लॅब टेस्टचे, ते कशासाठी घेतो? त्याचा काय फायदा आहे का? तुम्हाला खरंच ते पेशंटने तेवढं केलंय का तुमच्यासाठी? ते करायला पाहिजे. हा इथिक्सचा पार्ट आहे. आणि मग सर त्याच्यात सगळ्यांनाच पकडतात मग ॲलोपॅथीवाले तशातच आहे. असं आहे. ओके, घेऊन टाका सर ओके 22वा. मग एक क्वेश्चन आहे तो विचारतो. चालेल. ज्याप्रमाणे आजारात रोगास हेल्दी करण्यासाठी त्याची टोटॅलिटी ऑफ सिम्पटम सोडलं तर दुसरे काहीच आपण सापडू किंवा शोधू शकत नाही. त्याचप्रमाणे औषधात देखील त्याची हेल्दी माणसात मॉर्बिड सिम्पटम प्रोड्यूस करण्याची पॉवर सोडून आपल्याला काहीच सापडत नाही. म्हणजे आपली जर मेडिसिन डायनॅमिक आहे, तिच्यामध्ये केमिकल कंपाऊंड काही नाही. म्हणजे आपल्या आजारामध्ये पण आहे ना, जे लक्षण आहे तेच आहे. त्याच्यावरतीच आपण आधारलेले आहे. आपली मेडिसिन पण त्याच गोष्टीवरती आधारलेली आहे. ती जी मोठी सिम्पटम तयार करते तेवढी एकच पॉवर आपण शोधू शकतो. दुसरं मेडिसिन मध्ये सापडायला काहीच नाही. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच आपले औषध हे आजाराचा नाश करण्यात त्याच्यामुळेच ते सक्षम आहे. आणि मग कारण औषध घेतल्यानंतर एक प्रकारचे आपण जर औषध घेतलं ना, ते एक प्रकारची आर्टिफिशियल मॉर्बिड स्टेटवरती म्हणजे जसं नॅचरल आजार आहे तसाच आपण एक आर्टिफिशियल डिसीज निर्माण करतो मेडिसिन दिल्यानंतर. आणि त्यामुळे जे आजाराचे सिम्पटम ऑलरेडी असतात, ज्या टोटॅलिटीला आपण मेडिसिन देतोय, ते रद्द होतात, बंद होतात. त्याला ते ऍब्रुएट म्हणतंय, तिथे ऍब्रुएट शब्द आहे. आणि अतिशय ते आपण एकदम अतिशय हुशारीने करतो. त्यात पेशंटला कळत नाही, आपल्याला कळत नाही ते मेडिसिनचे जे नॅचरल डिसीजचे सिम्पटम गेले कुठं. आणि मग त्याच्यानंतर तिथं राहते फक्त ती मेडिसिनल मॉर्बिड स्टेट राहते. आणि जो आपल्याला बरा करायचा आहे तो पूर्णपणे नॅचरल डिसीज हा नष्ट झालेला असतो. आणि याचा अर्थ असा समजावे की आजाराची सिम्पटम टोटॅलिटी जी आपल्याला बरी करायची आहे, त्यासाठी आपण अशी औषध शोधली पाहिजे जिचे लक्षण हे मूळ आजाराच्या सिम्पटमचे सिमिलर असले पाहिजे आणि तीच त्या आजाराच्या लक्षणांना खात्रीपूर्वक कायमस्वरूपे काढून टाकू शकते आणि रोग्यास हेल्थी स्टेटला आणू शकते. आता इथे आहे ना सरांनी ऑपोजिट सिम्पटम पण म्हणलेले बरं का त्या अपोरिझमच्या खाली. आता तिथे आहे ना सरांनी त्याच्या पुढच्या आता आपण 23वा घेणार नाही. ऑपोजिट म्हणजे 23व्या अपोरिझम मध्ये सरांनी 3 पॅथीचं हे केलेलं आहे. ॲलोपॅथी म्हणजे जी हेट्रोजिनस आहे, तिला अपोजिशन किंवा काही माहित नाही, ती हेट्रोजिनस वेगळ्याच मेथडने चालते.
होमिओपॅथी जे सिमिलर सिम्पटम वरती बेस आहे आणि तुमचे काय म्हणतात त्याला अँटागोनिस्ट मेडिसिन काय म्हणतात त्याला अँटीपॅथी अँटीपॅथी तुमच्या विरुद्ध अपोजिशन सिम्पटम चालते. आता सरांनी इथं अशी मेडिसिन द्यायची आहे इथं सांगितलेलं आहे का जे अपोजिट सिम्पटम किंवा सिमिलर सिम्पटम असू शकते ती जी स्टेट घालवते. ऍक्च्युली आपण ज्यावेळेस अँटीपॅथी करतो त्यावेळेस पण आजाराची मॉर्बिड स्टेट आपल्याला घालवलेली असते. पण 23व्या अपराध सरांनी काय सांगितलं काय हे ऑब्झर्व करून लक्षात आलंय का अपोजिट सिम्पटम असलेली मेडिसिन दिल्यानंतर कालांतराने त्याची स्टेट परत येऊन पहिल्यापेक्षा जास्त तीव्र गतीने जास्त अल्टर स्टेट मध्ये येते. म्हणजे काय का तिथं आपल्याला अँटीपॅथीचं लिमिटेशन आहे. पण होमिओपॅथिक पद्धतीने सिमिलर सिम्पटमच्या बेसवर जर मेडिसिन दिली तर असं घडताना दिसत नाही. म्हणून इथं जे अपोजिट सिम्पटमचं असं म्हटलेलं आहे ना तर तिथपर्यंत लागू होतं. पुढे आल्यानंतर ते पण सरांनी खारिज केलेलं आहे. याच्यामध्ये हे जे अपोजिट लिहिलेले सर ताप असल्यावर गार पाण्याने तेच. पुसतो आपण तेच ना? हो हो अँटीपॅथी म्हणजे जर तुम्हाला आता कसं बर्निंग आहे नाही का बर्निंग एक सिम्पटम आहे आजाराचं नाही का तुम्ही बरोबर अँटीपॅथी गार केली थंड पाणी लावली ती बरोबर बर्निंग गेली म्हणजे काय झालं त्याला तो सिम्पटम घालवलेला आहे आपण पण कालांतराने तो परत आलेला आहे. तसं होमिओपॅथी मध्ये घडत नाही. तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घालवलं मेडिसिनचा सिम्पटम परत येत नाही. म्हणून तर पुढे ते पुढच्या अपराध मध्ये सर ते सांगतात का त्यावेळेस तुम्हाला म्हणून ते अपोजिट सिम्पटमची मेडिसिन नाही द्यायची सिमिलर सिम्पटमची द्यायची. पण इथे अपराध मध्ये त्या दोन मेडिसिन काम करतात आपली टोटॅलिटी घालवण्यासाठी. अपोजिट पण ऍक्ट करते आणि सिमिलर पण ऍक्ट करते. पण अपोजिट ज्यावेळेस ऍक्ट करते त्यावेळेस रिलॅप्स होतो. आता तो रिलॅप्स जो होतो ना ते जे आपण बंदुकीची गोळीचं उदाहरण दिलं होतं ना कॉजा प्रायमा कॉज मध्ये तिथं सरांनी सांगितलेलं आहे का आपल्याला आहे ना म्हणजे त्या अपेडिक्स मध्ये तिथं त्यांनी ते विस्तृतपणे सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण अपोजिट ऍक्शन म्हणजे आता समजा बंदुकीची गोळी ट्रिगर झालेली ती गोळी प्रवास करते आणि तिला थांबवायचंय तर तुम्ही तिला इक्वल अपोजिट फोर्स लावणार आहे म्हणजे तिला अडथळा निर्माण करून ती तिच्यावर ऑब्स्टक झाल्यानंतर तिथं ती थांबून जाणार आहे. पण ती स्टेट काय आहे ती स्टेट तिथंच थांबते. त्याच्यानंतर गोळी परत सुटते का? नाही. कारण ती निर्जीव गोष्ट आहे. सजीवात असं घडताना दिसत नाही. सजीवामध्ये रिएक्टिव्ह पॉवर असते. आपल्याला कोणी विरोध केला ना आपण त्या विरोधाला विरोध करतोच. हा नैसर्गिक नियम आहे. म्हणून सजीवामध्ये माणसांमध्ये असं दिसत नाही का आपल्याला अँटीपॅथी आपल्यावरती वर्क करत नाही. कारण आपल्याला परत ते रिएक्शन करण्याची सवय आहे आपल्या बॉडीला शरीराला प्रत्येक त्यांनी त्याचं एक उदाहरण दिलंय. आपण अँटीपॅथी ना जसं एखाद्या गोष्टीला जसं पाणी गरम झालंय बर्फ टाकला ते गारच होईल परत गरम होईल का? नाही होणार. पण तिथं अँटीपॅथीच वापरली सरांनी पण मग त्यावेळेस ती रिॲक्ट होत नाही. तसं सजीवामध्ये तसं घडताना दिसत नाही. अँटीपॅथी केलं का त्याचं अॅग्रोवेशन नंतर कालांतरे ती स्टेट वापस येते. म्हणून सरांनी सजीवामध्ये म्हणजे माणसांमध्ये अँटीपॅथी वापरायला नाही म्हटलं. ओके. माझा आतापर्यंत जे काही मी अभ्यास केला ना सर याच्यामधल्या काही 2-3 गोष्टी शेअर करायच्या होत्या मला आज सगळ्यांसोबत. म्हणजे जो चालेल. माझा पण प्रॉब्लेम राहिलेला आहे मला असं वाटतं तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी सर्वजणांना जाणवतो की आपण ना ऑर्गॅनलला थेअरी समजतो बरेच जण की थेरॉटिकल आहे कॉलेजला असताना पण आजही आपल्याला तेच वाटतं बोरिंग वाटतो टॉपिक. आता ती जी सर इंट्रोडक्शन कॉलेजला होती असताना काय होतं माहिती का हा. ऑर्गॅनिक शिकताना ना आपण पेशंट बघत नाही बरोबर आणि त्यामुळे ते बरोबर ऑर्गॅनिक समजतच नाही. ते बरोबर थेरोटिकल चालतं ना. इथं कसं आहे आता प्रत्येक जण जो बसलेले आहे 5-5, 10-10 वर्ष पेशंट पाहून झालेले आहे. भले तो जीपी करत असताना पण त्याला ते बरोबर बरोबर ऑब्झर्वेशन त्याचं सिम्पटम लक्षणं डिसीज डायग्नोसिस या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या असतात. म्हणून ते आता जास्त कळतं आपल्याला. तर ऑर्गॅनन हे जे ना हे आयुष्यभराचा एक्सपिरियन्स नंतर त्याचं 6 एडिशन आणि त्याच्या आधी पण सरांनी लिहिलेलं होतं एक पेपर. तर हे एक्सपेरिमेंट करून मग त्यांनी प्रॅक्टिसवर आधारित लिहिलेलं आहे. म्हणजे ऑर्गॅनन ही ना ही थेअरी प्लीज समजण्याची चूक कोणी करू नका की हे सगळं थेरॉटिकल नॉलेज आहे आणि असं आपण काय करणार आहे. हॅनेमन सरांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये काय प्रॉब्लेम आले आणि त्या प्रॉब्लेमला त्यांनी काय सोल्युशन काढली ही सगळे त्या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही जर का सगळ्यांना मी सांगतो की पहिला ॲफोरिझमचा पहिला वर्ड काय आहे आणि तो कसा लिहिलेला आहे ते कोणीतरी सांगा मला. जनरली आपण वाक्य चालू करताना पहिलं अल्फाबेट जे आहे ना तर पहिलं अल्फाबेट आपण कॅपिटल लिहित असतो. बरोबर ना? येस. कोणीतरी अनम्यूट करा सांगा. म्हणजे आम्हालाही कळेल पुस्तक झोपले आहेत बा वाटतं सर्व. तुमच्याकडेच. माझ्याकडे पण आहे सरांकडे पण तर दिसतंय. THE
कॅपिटल मध्ये आहे आणि ना? ते पूर्ण कॅपिटल आहे. THE कॅपिटल मध्ये. आता प्रिफेस टू 5th एडिशनचा पहिला वर्ड बघा. बाकीच्यांनी कोणीतरी प्रिफेस टू 4th एडिशनचा पहिला वर्ड बघा. कोणीतरी सेकंड एडिशनचा बघा. सेकंड एडिशनचा पहिला वर्ड आहे फिजिशियन. तो कॅपिटल मध्ये आहे पूर्ण वर्ड. फर्स्ट एडिशनचा अकॉर्डिंग पहिला वर्ड आहे तो पूर्ण कॅपिटल मध्ये आहे. दिसलेत का? सापडले? येस सर. तर 4th एडिशनचा वेअर ते पण पूर्ण कॅपिटल आहे. पूर्ण कॅपिटल मध्ये. याच काही सिग्निफिकन्स आहे का? आणि सेकंड एडिशनचा फिजिशियन्स पण पूर्ण कॅपिटल मध्ये. फर्स्ट एडिशनला पण तेच आहे, पहिला वर्ड कॅपिटल आहे. हो, अकॉर्डिंग. हे आता जे लोक MD ची तयारी करत असतील ना, हे नॉलेज त्यांनी घेऊन ठेवा फक्त. हे प्रॅक्टिकली याचा काही सिग्निफिकन्स नाही आहे आपल्या प्रॅक्टिससाठी. ही त्यावेळेची स्टाईल होती लिहिण्याची. जसे अफोरिझम श्लोकासारखे लिहिले जायचेत ना, तसं त्यावेळेस होतं. बाकी त्याच्यामध्ये ना असं सिग्निफिकन्स असा काही नाहीये. तर जे लोक MD वगैरे तयारी करत असतील, कोणी कॉलेजला असते स्टुडंट आपले, ते एखादा एक्झामिनर आहे ना असा प्रश्न गुगली टाकू शकतो तो. तर त्याचा काही सिग्निफिकन्स नाहीये. दुसरी गोष्ट, आता तुम्ही यायच्या आधी सर एक डिस्कशन झालं होतं आमचं, तुम्ही बहुधा जॉईन केलं होतं की नाही. इंट्रोडक्शन जी लिहिलेली आहे ना, ही इंट्रोडक्शन हॅनिमन सरांनी लिहिलेली आहे. टोटल 55 पानं त्याच्यामध्ये आहेत. 55 पानांना जर का तुम्ही डिवाइड केलं तर 55 पानाचे टोटल 99 पेजेस होतं. मी याचा ना सर एक म्हणजे आपण म्हणतो ना बॅक टू ओरिजिनल्स जायचं जर म्हटलं, आता या ज्या कॉपीज आहेत आपल्याकडे, ह्या बीजेन पब्लिकेशनने पब्लिश केलेल्या आहेत, प्रिंट केलेल्या आहेत सर, आणि ट्रान्सलेट केलेल्या. हा, बरं, ट्रान्सलेटर मध्ये कोणाला सांगता येईल का की 2 ट्रान्सलेटरची नावं काय आहेत 6th एडिशनला? हरिडजनचं पण नाव आहे आणि बोरिकचं पण आहे. दोघांनी प्रिफेस लिहिलेले आहे. म्हणजे प्रिफेस जर कोणी वाचलेले असतील ना, मला ऍक्च्युली सर मी लास्ट आपलं जे झालं होतं ना, पहिलं सेशन जे झालं होतं प्रिफेस नंतरचं, हो सर. फर्स्ट, सेकंड, थर्ड अफोरिझम मी असेच फक्त वाचलेले होते. थोडं असं उडत थोडंफार टिट्स अँड बिट्स मध्ये माहिती होतं, पण डीप मला काही त्याच्यातलं माहित नव्हतं. कारण मी तेव्हा ते इंट्रोडक्शन मागे लागलेलं होतं. 55 पानांचे काय नाही, म्हटलं नेमकं काय म्हणायचं आता. 55 पानं लिहून ठेवले त्या माणसाने, एवढे पानं जर दिलेले आहेत म्हटलं नेमकं काय केलेले. काहीतरी असेल ना मी त्यात. ते मला ते एवढे 55 पानं म्हणजे काहीतरी असेल त्यात, नाही का? मी पहिल्याच दोन- इथं लिहिलं होतं की एवढे 2-3 55 दिवस पानं ज्यांनी लिहिले, काय दोन-तीन काय म्हणायचं असेल त्या माणसाला एवढे 55 डोकं पानात. दुखायला लागलं होतं माझं. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं ऑर्गॅनिक ठेवून द्यावं म्हटलं. आता नकोय पुस्तकाचं, बस झालं, आता सर शिकवतील तेवढं पाहावं आणि तसंच पुढे जावं, याच्यात काय ठेवलेलं आहे. मग तेव्हा कळलं मला की ते, मला कोणीतरी याचं उत्तर देता येईल का की डजन आणि याचं काय आहे, बोरिक दोघांची प्रिफेस काय आहे आणि दोघांचं ट्रान्सलेशन मध्ये काय रोल आहे? ओके, चलो, कोणाचाच काही रिप्लाय नाहीये. स्वाती राठोड मॅडमने सॅन फ्रान्सिस्को लिहिलेलं आहे, पण मला आयडिया नाही आहे सॅन फ्रान्सिस्को काय संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. बॅक टू जर आपण गेलं ना सर, हे जे याला मी ते 99 ते पॅराग्राफ जे आहेत इंट्रोडक्शनचे, त्याला मी नंबरिंग करून टाकलेले आहे. तर टोटल 99 पॅराग्राफ झालेले आहेत त्या इंट्रोडक्शनचे. 99 पॅराग्राफ मध्ये जर आपण गेलं ना, तर त्याचं साधारण 3 पार्ट प्रमाणे जर केलं आपण, तर ते 3 पार्ट नुसार हॅनेमनने पहिल्या याच्यात असं समजा तुम्ही की ॲलोपॅथीला कंडेम केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत जातो ना, कुठल्या तरी एका प्रिफेस मध्ये हॅनेमन सरांनी हे लिहिलेलं आहे की आता काही लोक माझा कन्सेप्ट समजायला लागलेली, त्यांना रिझल्ट यायला लागलेले आहेत आणि ते फॉलो करायला लागलेले. सर, ते फ्रान्सला ज्यावेळेस ते फ्रान्सचा तो फिजिशियन ते पत्र छापतो ना फ्रान्स मध्ये, पण त्यावेळेस सर म्हणतात तर 4थ्या हॅनेमन ते सरांचा जो 5व्या तो तंज होता ना भाषेमधला, म्हणजे काय म्हणतो त्याला, तिखट विरोध जो होता ते ना, बोललो ना मी सर,
त्यावेळेस हो. सर बोलता ना का मी गेलो तरी चालेल आता, कारण आता कुणीतरी माझी पॅथी पुढे नेणार आहे असं हा ते. हा 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 त्यानंतर हम्म. ॲलोपॅथीचा विरोध त्यांचा कमी झालेला आहे. तर डॉक्टर सागरने लिहिलेले जर्मन अँड इंग्लिश नाही, याचं सिम्पल आहे की ही जी 5th and 6th एडिशन लिहिली गेली ना, तर 5th एडिशन मध्ये काही बदल झालेले होते. तर काही बदल जे झालेत का, म्हणजे 5th पासून 6th मध्ये जे बदल झालेत, नवीन ऍडिशन जे झालं, त्या ऍडिशनचं ट्रान्सलेशन केलेलं आहे डॉक्टर विल्यम बोरिकने, आणि 5th एडिशनचा जो काही शिकलेले ऍज अ डर्जन पार्ट होता तो डजनने केलेला होता. म्हणून दोघांचे प्रिफेस तुम्हाला याच्यामध्ये सापडतील, हे त्याचं उत्तर आहे. हे हे थोडस मला तुमच्या समोर फिफ्थ हा 5th डजनने फिफ्थ केलेली. पूर्ण डर्जनचं आहे. हा, आणि बरोबर. बोरिक सरांनी त्याचं त्यांना जे 6th एडिशन भेटलं ना, हा. मग त्याच्यामध्ये फक्त काही ऍडिशन होत्या, कारण ते पूर्ण अॅनिमेटेड म्हणजे फक्त त्याचं व्हर्जन होतं पुढचं नाही का. मग त्याने त्याचे ऍडिशन्स आहे ते मांडलेले, मग आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडतं ना. 6th एडिशन मध्ये हे फिफ्थचं हे काढून हे ऍड केलंय, किंवा जे 6th मध्ये ते 5th मध्ये नव्हतं असं ते तिथं ते दिलेलं आहे ते. म्हणजे ऍडिशन असं झालेले म्हणजे आहेत, ते हा ऍडिशन ऍडिशन बोरिक ट्रान्सलेशन सरांचे आहे. बोरिकने केलेले. बोरिक सरांच्या हो, म्हणजे आणि आता 80% बाकीचं जे डर्जन होतं तर सरांचं आहे. 80% डझन सरांनीच काम उरकलेलं होतं, डझन साधारण 20 हा. 1% यांनी आणि केलेलं हा, असेल नवीन. याच्यात जे बदललंच नाही ना, ते ऍज इट इज तसंच आहे, फक्त जे ऍडिशन आहे ना बरोबर. तेवढंच हो. 6th एडिशनचं. आणि फार काय क्वचित ठिकाणी, पण ते जे ऍडिशन आहे ना सर, ते फार म्हणजे तेच खरं सार आहे ऍक्च्युली. तिथंच प्रॅक्टिस आपली मार खाते नाही का. त्यावेळेस तेच महत्वाचं आहे खरं तर. तेच शिकलेलं नाही आतापर्यंत आपण. आता या बुकला ना सगळ्यांनी एक बघितलं असेल, पाठीमागे 2 अपेंडिक्स दिलेले आहेत. तर ज्यावेळेला आपण आता हे आतापर्यंत एक काम करा, आतापर्यंत सरांनी 20 नसं का 21 झाला, 22 झाले 22 अॅफोरिझम आपले आतापर्यंत झालेले. तर पुढच्या शुक्रवारपर्यंत सर्वांना हे होमवर्क राहील की अपेंड ए ज्या ठिकाणी येणार ना, अपेंडिक्स रेफर करा असं. तर ते जे अपेंडिक्स मध्ये लिहिलेलं आहे ना, ते रायटिंग आहे पूर्णच्या पूर्ण डझनचं, दॅट इज नॉट बाय हॅनेमन. हा, म्हणजे डझनला जर का हॅनेमन सरांच्या त्या स्टेटमेंटच्या संदर्भात अजून काही एक्सप्लेनेशन करायचं असेल, ऍडिशन करायचं असेल त्यांच्या अंडरस्टँडिंग नुसार, तर ते त्यांनी अपेंडिक्स मध्ये लिहिलेलं आहे. द अपेंडिक्स इज नॉट द पार्ट रिटन बाय डॉक्टर हॅनेमन, नायदर इट इज ट्रान्सलेटेड बाय बोरिक और डजन, इट इज ऍडेड बाय डॉक्टर डजन. बोरिकने काही ऍड केलेलं नाही माझ्या माहिती. हा एक कन्सेप्ट सांगायचा होता सर बुकचा, कारण ना ते बुकचं स्ट्रक्चर कळत नाही ना, तोपर्यंत ते सगळे थोडेसे गोंधळ होत चालतात. तर आता हे तुम्ही जे बोरिक अँड डर्जन बोलले ना सर, मी पूर्ण ऑर्गॅनन वाचलं, पण हे जे लिहिलंय ना सर, ते ज्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यात पहिले कोणतरी टाकलं ना कोणतं बुक वाचायचं, तेव्हा मी बघितलं हे लिहिलं कोणी म्हणून. मला माहितच नव्हतं हे डर्जन आणि बोरिक, कारण आपल्याला काही ऍपरिझम माहित झाले पण. बाकी त्याच्यामध्ये पुढे मग त्यानं एक ड्रॅगर आहे, काही ठिकाणी स्टार मार्किंग केलेली, ज्याला आपण एस्टर साईन म्हणतो. तर असे काही आहेत, ते पुढे जसे येतील क्वेरी आली तर मी त्याचा अर्थ सांगेल तुम्हाला की एस्टर साईन म्हणजे काय असतो, त्याच्यानंतर सिंगल डॅगरचा अर्थ काय धरायचा, डबल डॅगरचा अर्थ काय धरायचा. हा, तर तुम्हाला सगळ्यांना होमवर्क आहे पुढच्या सेशन पर्यंत शोधा कुठे कुठे आहे काय नाही ते. इथे क्वेश्चन आलेला आहे सर, या क्वेश्चनचं उत्तर देऊयात. 5 मिनिटं बाकी आहेत शेवटचे. डॉक्टर सेजल आयरे मॅडमचा क्वेश्चन आहे, रिपिटेशन हे फक्त मेडिसिनची पॉवर संपल्यानंतरच करायचं असतं का? ते जे आहे मॅडम ना तुम्ही अनम्यूट ऍक्च्युली करून आता बोलू याचं उत्तर. शकता जर हा असाल तर. हा. हॅलो. हॅलो. हा सर, मला विचारायचं होतं की म्हणजे रिपिटेशन कधी कधी करतो, म्हणजे मेडिसिनची पॉवर संपल्यानंतरच ऍक्यूट मेडिसिनची पॉवर जेव्हा संपते त्याच्यानंतरच मग पुढची म्हणजे मेडिसिन रिपीट करायची का, म्हणजे कधी करायची ते विचारायचं होतं. आता ते पुढे तुम्हाला ज्यावेळेस आपण कंटिन्यू ऍप्युरिझम करू ना, त्यावेळेस रिपिटेशन डोसेसचे काहीतरी 10-12 ऍप्युरिझम आहे, त्यावेळेस ते पूर्ण विस्तृत कळेलच. पण त्यात काय माहिती का, सरांनी प्रत्येक असं म्हटलंय की पहिला डोस दिल्यानंतर त्याची ऍक्शन संपेपर्यंत दुसरा डोस द्यायचा नाही. मग ती ऍक्शन, आता ते ऍक्शन आपल्या प्रॅक्टिकल पार्ट नुसार आहे, आपण ती कशी ऑब्झर्व करतो. आणि ते जे आहे ना ते सेंटिसिमल डेसिमल साठी ऍक्च्युली ज्यावेळेस एलएम देतो त्यावेळेस तो प्रश्नच नाही राहत, कारण ते आपण इतकं कमी आणि फ्रिक्वेंट रिपिटेशन देऊ शकतो. पण ते तिथं काय म्हटलंय सरांनी का जोपर्यंत पहिल्या डोसची ऍक्शन संपत नाही तोपर्यंत दुसरा डोस द्यायचा नाही. ओके, म्हणजे काय थँक्यू आहे सर. का, हा हा, ओके ओके.
म्हणजे थोडक्यात कसं आहे का तुम्हाला पहिला डोस दिल्यानंतर पेशंटला बेटर वाटतंय. आता बेटर वाटतंय पण एका विशिष्ट लेवलला तो म्हणतोय आता मला असा त्रास होतोय किंवा परत थोडंसं काहीतरी त्रास होतोय. त्यावेळेस तुम्हाला वाटलं ना आता अजून ती स्टेट आहे, फक्त ती काही गेली काही राहिली, परत सेकंड डोस द्यायचा आहे. आणि जर स्टेट चेंज झाली तर मेडिसिन बदलायची. हॅलो, हा सर, मला हे कळलं विचारायचं कळलं ना? होतं, डॉक्टर केंट हम्म. असताना म्हणजे त्यांची प्रॅक्टिस असताना एलएम स्केल अस्तित्वात नव्हतं, म्हणजे ते त्यांनी वापरलेलं नाही, म्हणजे हे म्हणायचं. हा. मग केंट असं. सरांनी जे 12 ऑब्झर्वेशन दिलेले होते रिगार्डिंग फॉलो, असं. तर हे अल्टिमेटली सेंटिसिमल स्केलला लागू होतात. हो, बरोबर आहे सर. आणि हे जे आहे ना, तुम्ही जेव्हा 6th एडिशन प्रिपेअर करता ना किंवा 6th एडिशन पूर्ण ऑर्गेनल वाचलं ना, तर तुम्हाला ऍक्च्युली 12 ऑब्झर्वेशनची गरजच पडत नाही सर. आता हे 12 ओके. ऑब्झर्वेशन तर मला आता कळलं ऍक्च्युली, मी ते केंटचं काहीच पाहिलेलं नाही सर. नाही म्हणजे ते पहिली गोष्ट. ऑब्सोलेट, म्हणजे मी ना हा क्वेश्चन आम्ही त्याचं गरज आम्ही नाही का माहिती का सर? मी जे नेहमी सांगतो ना, ऑर्गेनल मध्ये सरांनी इतकं लॉफुली इतकं स्किलफुली काम केलेलं आहे का सरांनी ना तुम्हाला, जसं तुम्ही 255 ला काहीतरी टाकलं होतं, ज्यावेळेस पेशंटचं काही चुकतं त्यावेळेस पेशंटच्या चुकीमुळं त्याची रिकव्हरी थांबलेली आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तिथं सुद्धा सरांनी ते ते दिलंय, म्हणजे ते ऑलरेडी अप्रोझम मध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते ऑब्झर्वेशन कुठेतरी त्या 12 ऑब्झर्वेशन नुसार जायची गरजच नाही. एकदम सगळं सगळं सायंटिफिकली सरांनी प्रत्येक स्टेटला कव्हर केलेले, सगळ्या गोष्टीला कव्हर केलेले आहे. म्हणजे 6th एडिशन तेव्हा नव्हती, एलएम स्केल त्यावेळेला नव्हतं जेव्हा डॉक्टर केंटने 12 ऑब्झर्वेशन लिहिलेत. याचा अर्थ एलएम स्केल वापरत असताना, आणि एलएम स्केल आपण बंद केव्हा करायचा याचा नियम पण वेगळा आहे, बरोबर. हो. त्याच्यामुळे ते हो. त्यातले बरेचसे ऑब्झर्वेशन मला वाटतं ते ऑब्सोलेट आहेत जर का आपण एलएम स्केल मध्ये वापरत हो. असू तर. होमवर्क नाही समजला डॉक्टर विजय देशमाने सर, ते ए जे आहे ना ते कुठं लिहिलेलं आहे अपेंडिक्स मध्ये, त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठं कुठं काय काय सापडतं ना ते वाचून घ्या. पाठीमागे डझनला काय म्हणायचं होतं त्या ठिकाणी, थोडं ऍडिशनल नॉलेज होईल. मेडिसिनची ऍक्शन संपली हे कसं कळेल, डॉक्टर सागर विचारतायत सर. लास्ट 1 मेडिसिन मिनिट. ते बोललो ना मी सर, आता पेशंटला बरं वाटतंय पण एका विशिष्ट लेवल नंतर तो परत सांगतो मला तो त्रास परत होतोय, इतका संपलाय इतका बाकी आहे, त्यावेळेस तुम्हाला तो परत डोस द्यायचा आहे. किंवा मग आता मला वेगळाच त्रास होतोय, त्यावेळेस काय झालंय का तुमचं मेडिसिन एक स्टेट बदलली आहे, मेडिसिन बदलायला लागेल किंवा मग मेडिसिन अग्रेवेशन झालंय. आता हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, ते त्या पेशंट नुसार तुम्हाला ते शिकायचं आहे ती गोष्ट. ओके, चलो थँक्यू ऑल. सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ते आपला होमवर्क केलेला होता, मागचा जो दिलेला होता तो सरांनी सांगितलेला पोर्ट्रेट ऑफ खूप, हा ते डिसीज. आता नेमकी हा वेळ हा संपलाय. ऍक्च्युली हा ते फार चांगलं झालंय. मला आपल्याला समाधानकारक आहे, 40 लोकांनी खूप मनपूर्वक उत्तर नाही दिले, सर, 55च्या पुढे बऱ्यापैकी गेलेत. सगळ्यांचे बरोबर आहे. 55 प्लस 55 पुढे झालेत. गेले. आनंद आहे, एवढ्या आनंद आहे आम्हाला. एवढ्या लोकांमध्ये आपण इंटरेस्ट तयार करू शकली, खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे ऑर्गन सारख्या विषयात 55 लोकांनी काम करून दाखवलंय, फार आहे. मला नव्हती अपेक्षा एवढं करतील म्हणून. सर रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आता तरी 30 लोक लाईव्ह आहेत, आणि हो अजून ना एक सर. जण आता जॉईन झालंय मीटिंग